कभी तेरा जाना हुआ जहां से जमाने को गुजरे जमाना हुआ। मेरा समय तो वहीं से ठहरा हुआ। बताओ तुम्हें क्या मेरे साथ क्या क्या हुआ। खामोशिया एक साथ है, तुम सुनने तो आओ कभी। छूकर में मिल जाएगी करीब लाओ कभी। बेकरार है बात करने को, कहने दिल को जरा। खामोशियां तेरी खामोशियां लिपटी हुई खामोशियां। आणि म्हणून हे रसिक राजा ही विनवणी हा आजान कामर तुझ्या छत्रावरती ठेवतोय म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं। साथ प्रेमाची मेरे रसिका तुझ्याले नयनानी हे रूप पाहू दे तुझा सहारा छजिया मना। आशीर्वाद हा पाठी राहू दे अरे करताना ही सादर कदा। आलो रंगना गीत गायना द्यावा खरा सजना। पाहूया ही माया तुझी पाहूया पाहूया ही माया तुझी पाहूया। सुख करता दुःख हरता वीर हत्या कशाला नकला शाला या मटेश्वराला त्रिवार हवी
भूषण प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ रात्री बाळाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा घाण्याला ही सुंदर सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबई देवीला जीवार वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक कोकणातील युट्यूबर संयोजित शक्ती आणि तुला असा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी शक्तीवाले श्री झोलाई कोटे श्रीनाथ मंडळ तसेच कधी तुला समाज उन्नती मंडळ मुंबई मंडळाचा मी शाहीर देशनिशा उत्तम सजने जादूगर भेट जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुंकायती नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं समजल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. या ठिकाणी मित्रांनो प्रथमतः आज खास करून धन्यवाद देईन कोकणातील युट्यूबर्स जे माझे मित्र आहेत त्यांच्या अथक परिश्रमानं त्यांच्या अथक प्रयत्नानं आज या अजान कलाकाराला ही छोटीशी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः तुमचे आभार मानतो. आणि मित्रांनो सांगायला अभिमान वाटेल की मुंबई रंगमंचावरचा आजचा हा पहिला प्रयोग तुम्ही सर्वांनी हाऊसफुल करून दाखवला त्याबद्दल आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता आज मला संगीताला साथ देतात माझे धोतीपटू विशाखदादा सुतार त्याचप्रमाणे कीबोर्डला मला साथ देतात माझे बंधू आणि सर्वांच्या परिचयाचे पंकजदादा काताळे लंजोला मला साथ देतात माझे बंधू सौरभदादा देवरुखकर त्याचप्रमाणे ऍक्टोपॅडला मला साथ देतोय माझा भाऊ प्रणव काताळे आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते माझे बंधू आणि कोकणातील नामांकित असे एक साऊंडवाले आमचे राजूदादा पडे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी एक वरिष्ठ शाहीर वर्ग ख्यातनाम शाहीर वर्ग देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये माझे गुरु समान मला असणारे आदरणीय मधुकर बाबा पंधरे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे भुवनचे गुरुवर्य सन्माननीय भानुजी झिमन देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच शक्तीवाल्या ख्यातनाम गायिका तेजलची पवार मॅडम देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे तुरेवाले ख्यातनाम शाहीर मला गुरु समान असणारे आदरणीय तुषारजी पंधरे मोडे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे अमोलदादा भातडे संदेशदादा पालकर ही सर्व शाहिरी मंडळाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित मान्यवर त्याच्यामध्ये सन्माननीय दिनेशजी कुलकर्णी साहेब आज वेळात वेळ काढून साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले आहेत त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. तसेच ग्रंथ उपासक सन्माननीय संदीपजी सावंत मावली आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. गोपाळजी करंडे संजयदादा कांबळे दिनेशजी झेपले या सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमाला मित्रांनो कलाकार वर्ग देखील बरेचशा प्रमाणात उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये अजून तर कोणाची मित्रांनो योगायोगानं नावं राहून गेली असतील तर या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. बसलेल्या या रसिकांमध्ये अजून कोणी शाहिरी वर्ग गुरुजन वर्ग उपस्थित राहिला असेल तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करून आता आहे ना बुवा माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सर्वांगणीय देवेंद्र झिमन बुवा यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. बुवा आपली हवा तसा घ्या मुजरा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेशीच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला
त्रिवार अभिवादन करून माझ्या गुरुवर्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.